नमस्कार. आजचं जे वातावरण तयार झालंय हे डावणी करपासाठी पोषक आहे आणि आपल्या गर्भधारणेसाठी घातक आहे. हे वातावरण इतकं भयानक राहू शकतं एवढं 5-6 दिवस. तर आपल्याला गर्भधारणा काही करून यावर्षी सक्सेस करायचीच आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागणार आहे. डावणी करपा याच्यासाठी तर आपल्याला माहितीच आहे काय काय करायचं, पण गर्भधारणेसाठी आपल्याला विशेष प्रयत्न करायचे. आजपासून वातावरण बिघडतंय. बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर अपडाऊन होईल आणि ढगाळ वातावरण राहील. या अशा वेळेस आपल्या बागेत गर्भधारणा होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. तर यावेळेस आपल्याला म्हणजे जेव्हा गर्भधारणा होण्यासाठी हे 25 ते 35 डिग्री टेम्परेचर हे खूप योग्य मानलं जातं आणि या काळात आपल्याला ते टेम्परेचर भेटणं मुश्किल आहे. थोडं 40च्या आसपास टेम्परेचर जातंय. ते टेम्परेचर आपल्याला याच्यासाठी गर्भधारणेसाठी घातकच आहे. तिथं आपल्याला खूप परिश्रम घ्यावा लागणार आहे. पाणी नियोजन, खत नियोजन, फवारणी नियोजन, जे आपले सायटोकायनिन्स आहे, संजीवक आहे, याचे वापर कसे करायचे ते पण आपल्याला फार महत्त्वाचं शिकणं गरजेचं आहे. तर भरपूर गोष्टी आपण मागच्या पण 2-3 व्हिडिओमध्ये बघितल्या. एक्सपोर्टसाठी आपल्याला लिओसिन चालत नाही, तर आपल्याला काही उपाय करायचे आहे. 0-32-34 झालं, 6BA झालं, युरियासिल झालं. परत आपण मागे एका औषधाचं नाव घेतलं होतं बडमास्टर म्हणून. त्या औषधाचे 2-3 वर्षाचे मागचे रिझल्ट पाहिले तर खूप छान आहे. त्या औषधाचे आपल्याला 1-2-3 फवारणी घेणं गरजेचं राहील असं मला तरी वाटतंय. सीवीडचा वापर आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये सीवीडचा वापर कसा करायचा हे आपण एका व्हिडिओ आता बनवणार लगेच, आणि तो व्यवस्थित त्याचं काय वापर होतो आणि त्या गर्भधारणेवर त्याचा काय परिणाम होतो हे पण आपण बघणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो गाफील राहून चालणार नाही. आपल्याला गर्भधारणेसाठी हे 45 ते 60 दिवस, बागेच्या आयुष्यातले 45 ते 60 दिवस हे फार महत्त्वाचे राहतात. तिथं आपल्याला गर्भधारणा ही झालीच पाहिजे. नेमकं आपल्याला जर हे टेम्परेचर, हे वातावरण बायचान्स पाऊस झालाच तर पूर्ण त्या बागेची साखळी विस्कळते. अन्नद्रव्य किंवा क्लोरोफिल निर्मिती या गोष्टी सगळं विस्कळतं आणि विजा चमकताय. जेव्हा विजा चमकता तेव्हा 50 लाख ते 1 कोटी टन नत्र हे आपल्या पृथ्वीवर पडतं आणि झाडाला पोषक असं लगेच वातावरण तयार होतं. झाड लगेच ते नत्र उचलतं. वीज चमकल्यानंतर ऑक्सिजन आणि नायट्रोजन याचं संयोग होऊन नायट्रिक ऍसिड तयार होतं आणि ते जमिनीत पडल्या पीक लगेच उचलतं. म्हणजे फुकट मिळालेला युरिया, हा फुकट मिळालेला युरिया आपल्या शेताला मिळतो आणि आपलं गर्भधारणेवर तिथं परिणाम होतो. फॉस्फेटयुक्त खतांचा वापर वाढवा. 0-52-34, 0-60-20, 6BAचा वापर वाढवा. याचे फवारे द्या, त्याचे हलवून द्या, याचे चांगले रिझल्ट. सीवीड एक्स्ट्रॅक्ट, अमिनो ऍसिड, फोलिक ऍसिड याचा वापर करा. आपल्याला गर्भधारणा 100% भेटेल. फक्त संयम ठेवा आणि टाइम टू टाइम फवारण्या ह्या झाल्याच पाहिजे. इथं लग्न खात फिरण्याचा हा टाइम नाही. आपल्याला इथं टायमिंग फवारणी ही संजीवकांची सगळ्याची गेलीच पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी आपली बाग चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला उत्पन्न देईल. धन्यवाद मित्रांनो. सगळ्या आपल्या द्राक्षांच्या फॉलोअर्सला व्हिडिओ पोचवा, फॉलो करा. इतरांनाही सांगा कसं फॉलो करायचं, कारण आपले जे शेतकरी ना ते एकदम ब्रँडेड आहे. 100% शेतकरीचे, दुसऱ्या आपल्या कोणत्याही याचे जोडलेले लोक नाही. तर काहींना फॉलो करायचं जमत नाही. त्याच्यामुळे ते व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतात सगळे स्टेप बाय स्टेप, मागचे पुढचे, पण व्हिडिओ बघायला त्यांना फॉलो करायला जमत नाही. आपले जे शेतकरी 100% इतरांना पण सांगतील कसं फॉलो करायचं. आणि ही 100% फुकट आणि चांगली माहिती आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही कंपनीचा आपल्याला जाहिरात करायची नाही, काहीच नाही. ज्या वेळेला एखाद्या कंपनीची मी जाहिरात करील त्यावेळेला आधीच सांगाल की मी एका कंपनीची जाहिरात करतोय, हे तुम्हाला स्पष्ट सांगितलं जाईल. आणि ते पण रिझल्ट कसे हे बघूनच आपण एखाद्या कंपनीची जाहिरात करू. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा.